आता आपण बघूयात अन्य काही महत्त्वाच्या बातम्या। मुंबईत फुले आंबेडकरी वाङ्मय कोशाचं प्रकाशन। मुंबई प्रेस क्लबमध्ये दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते अर्जुन डांगेंच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन पार पडलं। दिल्लीत महिला सक्षमीकरण व्यावसायिक प्रदर्शन। रेजन्सी अनंतम संकुलामध्ये लावण्यवती महिला मंडळाकडून प्रदर्शनाचं आयोजन। प्रदर्शनाला स्थानिकांचा भरघोस प्रतिसाद। पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत मदरशावर रात्री कारवाई। काळेवाडीतील पवारनगर परिसरातील कारवाईच्या वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त। अमरावतीला 4.2 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, चिखलदरा आणि अंजनगाव सुरजी परिसराला भूकंपाचे धक्के, तर अकोल्याच्या अकोट तेल्हारा तालुक्यातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची अकोटचे तहसीलदार सुनील चव्हाण यांची माहिती। तिरुपती लाडू प्रसाद प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना फटकारलं। लाडू प्रसादाच्या तपासाचा निकाल न येता माध्यमांमध्ये निवेदन देण्याची गरज काय? देवाला राजकारणापासून दूर ठेवायला हवं, सुप्रीम कोर्टाचे खडे बोल। चाकण एमआयडीसीमधून 50 कंपन्या परराज्यात स्थलांतरित। पायाभूत सुविधा नसल्यानं कंपन्यांनी धरली बाहेरच्या राज्याची वाट। काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा मोठा दावा। अब्दुल सत्तारांविरोधात सिल्लोडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा। अब्दुल सत्तारांकडून विनाकारण गुन्हे दाखल करून त्रास दिला जातो, हिंदुत्ववादी संघटनांचा गंभीर आरोप। वांद्रे पूर्वेतील भारतनगरमध्ये आमदार झिशान सिद्दीकी यांचं धरणं आंदोलन। एसआरएच्या तोडक कार्यवाहीच्या कारवाईविरोधात आंदोलन। स्टीलच्या जागी लोखंड वापरल्यामुळे सिंधुदुर्गमधील शिवरायांचा पुतळा कोसळला। चेतन पाटीलचा जामीन नाकारताना कोर्टाचं निरीक्षण।